चला मी ह्याला ना थोडेसे ना ड्रेनेज होल मारून घेतलेत, म्हणजे काय पाणी ह्याच्यामध्ये साठून राहायला नको। बघा ह्याला माझा मागे आहे ना, तुम्हाला दिसत असेल तो ऑलरेडी ना ह्याला होल पण आहे। त्यानंतर आपण टाकणार आहे कोकोपीट टाकणार आहे। आता हे बटाटे असे लावतोय, थोड्याशा गॅपनी लावायचं आपल्याला, आणि 3 आणि हे 4। आता हा कसा माझा हा पहिल्यांदाच मी असा हा प्रयत्न करतोय, तर इथेच मी लावणार आहे आपले बटाटे आणि कोथिंबीर। आजचा व्लॉग जो असणार आहे ना, हा थोडा नाही जास्तच युनिक असणार आहे, आणि कारण की मी पहिल्यांदाच असा काहीतरी प्रयत्न करतोय। आता मी विचार केलेला आहे, माहिती आहे काय, हा आहे बटाटा। हा बटाटा आपण आपल्या गॅलरीत उगवणार आहे। बघा आता कसं आहे, हा आपलं हे छोटंसं घर आहे, ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये छोटीशी बाल्कनी आहे। या बाल्कनीमध्येच मी हे बटाटा लावणार आहे, आणि सोबत त्यांना मी कोथिंबीर देखील लावणार आहे। कसं मी बटाटे आणि कोथिंबीर लावतोय ना, त्यासाठी तुम्हाला ना व्लॉग हा पूर्ण बघावा लागेल। पहिल्यांदाच प्रयत्न आहे, असं एक स्वप्न आहे मस्तपैकी गावी पण आपलं असं घर असावं, तिथे एक छोटंसं अंगण असावं, आजूबाजूला थोडीशी जागा असावी, आणि त्या जागेमध्ये आपण स्वतः पिकवलेले काही गोष्टी असावेत, काही फळभाज्या असावेत, तर काय भारी वाटेल ना। एक प्रत्येकाचं ॲक्च्युली कॉमन स्वप्न आहे, ते माझं स्वप्न आहे। पण बघूया, मी त्या गोष्टीच्या प्रोसेसमध्ये आहे, कधी होईल पूर्ण ते तुम्हाला ब्लॉगवर दिसेल। ते कधी होईल तेव्हा होईल, पण आता आपण ही सुरुवात करूया। आता बटाटे लावण्याचा सीझन आहे ना, हा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरुवात होतो, फेब्रुवारीपर्यंत चालतो, कारण की थंडीमध्ये तुम्ही बटाटे वगैरे लावू शकता। कोथिंबीर तुम्ही कसं एनी टाईम वगैरे लावू शकता। तरी पण आपण एकदा ना AI ला देखील विचारूया की बाबा बटाटे आणि कोथिंबीरचा सीझन कोणता येतो। AI पण आपल्याला सांगितलं बटाटे आणि कोथिंबीरचा सीझन कुठला येतो, तर मी पटकन जाऊन येतो मार्केटमध्ये, आणि जे लागणारं सामान आहे ना ते सामान आणतो, आणि त्यासाठी काय काय मी वस्तू वापरणार आहे हेही तुम्हाला दाखवतो। पहिला जाऊया मार्केटमध्ये आणि सामान घेऊन येऊया। हाँ मैं पकड़ता हूँ जा। चला इथून आपण एक सायकलवाला भेटला, तर त्याच्याकडनं आपण घेतोय ही माती। तरी खादवाली माती, त्याच्यामध्ये खाद पण आहे। 10 किलो माती घेतो आपण आरामशीर। हे एवढं सामान आणलेलं आहे, हे इकडे आहे। तर मार्केटमध्ये जाऊन आलो, आणि त्यासाठी लागणारी ना ही माती आणली आहे मी। ह्याच्यामध्ये शेणखत वगैरे ऑलरेडी, म्हणजे खत मिक्स ही माती आहे, तर ही माती आणली आहे। त्याच्यानंतर वर्मी कंपोस्ट आणलंय, आणि हे कोकोपीट आणलंय। तर आणखीन एक गोष्ट आणली, ती म्हणजे ही बॅग आणली। तर ही बॅग पण आपण खोलूया। तर ही ग्रोविंग बॅग आहे। तर ही कशी ॲक्च्युली म्हणजे का, ही मी पोटॅटो म्हणजे बटाटे लावण्यासाठी मी आणले, कारण की बटाटे एका छोट्या कुंडीत नाही लावू शकत, तर त्याच्यामध्ये त्याची वाढच नाही होणार, बटाटे एवढेसे होतील, त्यासाठी खोल जागा पाहिजे ना। तर त्यासाठी मी ही ग्रोविंग बॅग मागवली आहे मी। बघा ह्याला माझा मागे आहे ना, तर तुम्हाला दिसत असेल तो ऑलरेडी ना ह्याला होल पण आहे। सो ही बॅग आपल्याला अशी कामाला येते, आणि ह्याच्यामध्ये आपण
ही अशी ओपन करायची हिला. सो ही बॅग बघा अशी ओपन झाली मस्तपैकी. आतमध्ये याच्यामध्ये ना ड्रेनेज होल देखील आहेत, म्हणजे पाणी वगैरे जाण्यासाठी. आणि 1 2 3 4 आणि 5 बॅग आहेत. आणि बॅगेचा कलर पण मस्त ग्रीन आहे ना, तर त्यामुळे कसं थोडंसं ते छान वाटेल. तर इथे आहे ही ग्रोविंग बॅग आहे. तर इथे आहे ही माती आहे. मी भरपूर सारी माती आणली, कारण की आपली ती झाडं आहेत ना, त्या झाडांना सुद्धा आपल्याला माती द्यायची आहे, खत द्यायचं आहे. तर ही माती आहे. इकडे पण माती आहे. त्याच्यानंतर हे आहे कोकोपीट आहे. त्याच्यानंतर इकडे हे खत आहे ऑर्गॅनिक. आणि इथे मी आणलेत हे धणे आणलेत. आणि जे तुम्हाला सीड्स दाखवले ना, ते सीड्स कुठे गेले? हां, हे सीड्स आणलेत किसान सीड्स कंपनी. ग्रोविंग बॅग आहे, जे तुम्हाला मी आत्ता मागाशी दाखवलं. आणि त्याला ना असे ड्रेनेज होल आहेत. ड्रेनेज होल पाहिजे म्हणजे पाणी व्यवस्थित निचरून जाण्यासाठी, कारण की बटाट्याच्या मातीमध्ये ना पाणी जास्त नाही राहिलं पाहिजे आणि माती सुकी देखील नाही राहिली पाहिजे. त्यामुळे बटाट्याला थोडंच पाणी मारतात, नाही तर आतल्या आत ते बटाटे कसे कुजून जातात ना. म्हणजे माती ना आपल्याला सुकी नाही झाली पाहिजे, वरच्यावर आपल्याला पाणी मारत राहायचं आहे. बटाटे उगवण्यासाठी ना आपल्या घरात जे बटाटे असतात बघा, हे बटाटे असताना यांनी देखील आपण बटाटे उगवू शकतो. आणि ह्या 2-3 बटाट्यापासून आपल्याला किती बटाटे मिळणार आहेत ते तर आपल्याला नंतर कळेलच. पण बटाटे जेव्हा पूर्णपणे बनतील ना, त्यासाठी कालावधी लागतो, हा 3 महिन्याचा कालावधी लागतो. म्हणजे आपण आज लावतोय, तर तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही की बटाटे उगवलेत वगैरे असं. तर त्यासाठी 3 महिने शूट करावं लागेल. तर आपल्या घरात जो असा बटाटा असतो ना, तर त्याला काय करायचं माहिती आहे काय? असं तुम्हाला ना एअरटाईट एखाद्या भांड्यामध्ये ना एअरटाईट करून ठेवायचे आणि एका साईडला ठेवायचे. जेव्हा ह्याच्यामध्ये हे असे स्प्राउट्स तयार होतात ना, हे बघा हे असे कोंब तयार होतात ना, तेव्हा हे बटाटे तुम्ही लावू शकता. आणि तेच आता आपण लावायला घेतोय. मी हे असे बटाटे आहेत ना, हे लावून म्हणजे एकदम झाकून ठेवलेले आहे. आणि ह्याला बघा हे असे कोंब फुटलेले आहेत, स्प्राउट्स फुटलेले आहेत. त्यामुळे आता हे बटाटे कसे आपण आहे ना लागवड ह्याची करू शकतो. तर मी हे इतके बटाटे लावणार आहे आता ह्या बॅगमध्ये. आणि बघू, तर आता आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या बटाटे लागवडीची. मजा वाटते. ॲक्च्युली कसं आहे, काही गोष्टीचा प्रयत्न तर केला पाहिजे. ते भले आपण फेल हो किंवा काही हो, पण प्रयत्न करणं जरुरी आहे. चला, मी ह्याला ना थोडेसे ना ड्रेनेज होल मारून घेतलेत. म्हणजे काय, पाणी ह्याच्यामध्ये साठून राहायला नको. जर पाणी ह्याच्यामध्ये साठून राहिले ना, तर बटाटे आपले कुजू शकतात. तर मी ही ग्रोविंग बॅग आपली रेडी करून घेतलेली आहे. आणि इथे ही माती आहे, जी आहे गार्डन सॉईल आहे. तर ही इथे मी यामध्ये टाकतोय. ही पूर्णपणे भरायची नाही, यात आपल्याला थोडीशी गॅप असणं जरुरी आहे. या मातीमध्ये पण ऑलरेडी कसं शेणखत वगैरे आपलं जे आहे ना ते मिक्स आहे. त्यानंतर आपण टाकतोय हे वर्मी कंपोस्ट टाकतोय. हे पण खत आहे. जेवढं खत जास्त असेल ना तेवढं ते चांगलं. पण आपण कसं टाकतोय, 60% माती घेतली आणि 40% आपण हे खत टाकतोय, वर्मी कंपोस्ट टाकतोय. त्यानंतर आपण थोडीशी माती आणखीन टाकणार याच्यावरती. त्यानंतर आपण टाकणार हे कोको पीट टाकणार आहे आता. जी लाल गार्डन सॉईल होती, माती होती, ती टाकली आहे. त्याच्यानंतर आपण वर्मी कंपोस्ट टाकलं आहे आणि कोकोपीट टाकलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आणि आता मी बघा बॅग एवढीच भरलेली आहे, बॅग पूर्ण नाही भरलेली आहे, कारण की एवढीच माती भरायची आहे. कारण की नंतर जेव्हा बटाट्याची जेव्हा झाडं वाढतील ना, ग्रोईंग होतील ना, तर त्याला ना आपल्याला टाईम टू टाईम आहे ना त्याला मध्ये ना खत द्यावं लागणार आहे. तर त्यासाठी जागा असली पाहिजे ना, तर त्यासाठी आपण एवढीच बॅग ही भरलेली आहे.
आणि आता आपण हे बटाटे असे लावतोय. 1 2 थोड्याशा गॅपनी लावायचं आपल्याला, आणि 3 आणि हे 4. आता हा कसा माझा हा पहिल्यांदाच मी असा हा प्रयत्न करतोय. बघूया कसं काय होतं. आता मी 4च बटाटे हे लावलेत आणि वरतून आपल्याला अशी ही माती टाकायची आहे. जास्त पण माती एकदम भरायची नाहीये. आणि ह्याला नंतर आपल्याला पाणी द्यायचं आहे. आणि ही जी बॅग आहे ना, ही आपल्याला जिथे सूर्यप्रकाश येईल ना त्याच याच्यात ठेवायची आहे, कारण की त्याला सूर्यप्रकाश जेवढा लागेल ना तेवढं झाडांची ग्रोथ आहे ना चांगली होते. बटाटे तर लावून झालेत. आता आपण याला ठेवूया ह्याच्या जागेवरती. पहिला ती जागा साफ करून घेऊया आणि नंतर आपण याच्यामध्ये ह्याला पाणी देऊया. तर जिथे आपण या गोष्टी लावण्याचा प्रयत्न करतो ना, बघा ही एवढीशीच जागा आहे. इथे आपले जास्वंदीचं झाड आहे. इथे हे कुठलं झाड आहे मला माहिती नाही, पण हे पण मला वाटतं जास्वंदीचं झाड आलंय वाटतं. आणि इथे आपली आहे तुळस मी जेव्हापासून लावली ना अजून एकदा पण तुळस आहे ना मेलेली नाही किंवा सुकलेली नाहीये, अजून आहे तशीच आहे. आणि ही जी ग्रोथ आहे ना खूप चांगली आहे. ती पण नॉर्मल आपण सॉइल वरतीच ठेवलेली आहे ही झाडं. ह्याच्यामध्ये काही खत वगैरे नाही टाकलं, काही नाही, फक्त गार्डन सॉइल आहे एवढं. आणि तरी पण ह्याची ग्रोथ चांगली आहे. फक्त ही अशी पिवळी पानं वगैरे आहेत ना ही मध्ये मध्ये मी काढतो. आणि ह्याला फुलं आहेत ना आठवड्याला 2-3 तरी फुलं येतात. तर इथेच मी लावणार आहे आपले बटाटे आणि कोथिंबीर. तर ही पहिला जागा क्लीन करून घेऊया. पहिला ही जागा चांगली क्लीन करून घेतो. चला आता आपण ठेवूया आपली ही पिशवी, ठेवून देऊया. आणि आता आपल्याला ह्याला द्यायचं आहे पाणी द्यायचं आहे. तर हे चांगलं वरची जी आपण आता माती आहे ना ती चांगली याला भिजवायची आहे. ह्या बॅगेला कसे ना 1 2 3 4च होल होते, ड्रेनेज होल होते, पण मी याला ना एक्स्ट्रा मारून ठेवलेत. कारण की काय इथे ना पाणी साठलं नाही पाहिजे. पाणी साठलं ना तर आतले बटाटे जे ग्रो होणार आहेत ना ते कुजतील. त्यामुळे मी पप्पांना सांगणार आहे ही जी बॅग आहे ना हिला पाणी मीच देईन. आता मी तुम्हाला दाखवेन ना इथे कळ्या आल्यात. म्हणजे आठवड्याला 2 ते 3 फुलं तरी देतात मस्तपैकी गणपती बाप्पासाठी. पाणी वगैरे व्यवस्थित घातलेलं आहे. आणि आता आपल्याला वेट करते जसं जसं जी काय अपडेट असेल ना मध्ये, तर मी तुम्हाला ना मध्ये मध्ये अपडेट देत जाईन की ह्याची ग्रो किती झाली आहे किंवा काय झाली आहे. पण आत्ताच्या ब्लॉग मध्ये ना फक्त आपण बटाटे कसे लावतोय आणि कोथिंबीर कशी लावतोय ह्याबद्दलचाच हा ब्लॉग असणार आहे. पण जेव्हा नंतर जसं जसं ते वाढेल ना तेव्हा तुम्हाला मी फायनल आउटपुट पण त्यावेळेला दाखवेन. कारण की हे पूर्ण फायनल आउटपुट यायला ना ह्याला 3 महिने लागतील. आता 3 महिन्यात आपण ब्लॉग नाही शूट करू शकत, पण मध्ये मध्ये मी जे काय असेल ना ब्लॉग करेन ना तेव्हा त्याच्यामध्ये ना ह्याचे अपडेट देत राहील. थोडंसं जरा मनाला माहिती बरं वाटतं. आज ज्या पुढे कधी गोष्टी होतील त्या होतील, पण आता आपण मात्र ही गोष्ट पहिलं पाऊल टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लावायचं आहे काय कोथिंबीर. पण कोथिंबीरची जी आपण सीड्स आणलेल्या ज्या बिया आणलेल्या आहेत ना त्या आपल्याला 72 तासांसाठी आहे ना पाण्यात भिजवून ठेवायच्या आहेत एअरटाईट डब्यामध्ये आणि फ्रीजमध्ये ठेवायच्या. तर हे मार्केटमधून आपण गार्डनिंगच्या दुकानातून जे हे आपण बिया आणलेल्या ना कोथिंबीरीच्या ते बघा अशा आहेत. म्हणजे एका प्रकारचे धणे आहेत, पण हे कसे बघा तुम्हाला ना ह्याचे ना 2 भाग झालेले दिसतील. म्हणजे हा एक अख्खा दाणा असतो आणि जे 2 भाग झालेले असतात. तर आपल्याला काय करायचं हे थोडंसं हातावरती थोडासा चुरा करायचा, म्हणजे त्याचे 2 भाग थोडेसे करून घ्यायचे आहेत. आणि हे
जाणार या डब्यामध्ये. आता हे ऑलरेडी कसे 2 भाग करूनच ऑलरेडी आहेत आणि हे जे धणे आहेत या धण्यांचे देखील म्हणजे आपण जे घरी वापरतो धणे या धण्यांचे देखील आपण कोथिंबीर लावू शकतो. आणि हे बघतील तर तुम्ही हे अख्खे धणे आहेत, पण याला जर तुम्ही लाटण्याने वगैरे थोडंसं जो 2 भाग करतील ना आणि नंतर त्याला भिजत ठेवतील ना आणि 72 तासानंतर हे देखील आपण लावू शकतो. आणि ह्यात आपल्याला पाणी घालून 72 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. सगळे पॅकेट्स मी ह्याच्यामध्ये टाकलेत आणि आता आपण यात टाकूया पाणी. आणि ह्याला एअर टाईट करून आपण ठेवूया 72 तासांसाठी फ्रीजमध्ये. हे 2 माझ्याकडे कंटेनर आहे, त्याच्यामध्ये मी लावणार आहे कोथिंबीर लावणार आहे. याला पण मी ड्रेनेज सिस्टम केलेली आहे. आता काय फक्त आपल्याला माती ह्यामध्ये ओतायची आहे. कारण की कसं आहे की ह्यामध्ये मी कोथिंबीर नाही लावू शकत, कारण की तेवढी तशी जागा नाहीये. सो मी हे 2 कंटेनर आहेत माझ्याकडे होते, तर ह्या कंटेनरमध्येच मी हे कोथिंबीर लावतोय. पण आता कशी ही माती आणि हा कंटेनर मी कसा तयार करून घेतोय, कारण की आपण जे धण्याचे जे सीड्स आहेत म्हणजे कोथिंबीरचे जे सीड्स आहेत ते आपण 72 हॉवर्ससाठी भिजत ठेवलेले आहेत. तर तिथपर्यंत आपण हे कंटेनर तयार करून घेऊ. अजून एक बॅग आहे ती पण याच्यामध्ये टाकू, म्हणजे कसे आपले दोन्ही ट्रे हे कंटेनर रेडी होतील. दोन्ही कंटेनरमध्ये देखील माती आपली टाकून झालेली आहे. मस्त ह्याच्यामध्ये आहे खत आहे आणि गार्डन सॉईल आहे, त्याच्यानंतर कोकोपीट आहे आणि आपण सगळी ही दोन्ही कंटेनर प्रॉपर भरून घेतलेले आहेत. आपण एक बॅग अशी ठेवून दिलेली आहे. ही एक बॅग आपण स्पेअरमध्ये ठेवून दिलेली आहे, कारण की जेव्हा आपण ह्याच्यामध्ये धणे पेरू ना तेव्हा ही वरतून आपल्याला माती टाकण्यासाठी उपयोगाला येईल. तर ही एक बॅग आपण स्पेअरमध्ये ठेवतो. त्याला सगळी कामं आटपली आहेत आणि आपण बटाटे ची बॅग बनवली, त्यामध्ये आपण बटाटे पेरलेले आहेत. त्यासाठी आपल्याला 3 महिन्याचा वेट करावा लागेल. त्याला प्रॉपर वॉटरिंग करावी लागणार आहे आणि मध्ये मध्ये त्याला ना खत प्रोव्हाइड करावं लागणार आहे. त्यानंतर आपण इथे तुम्ही बघता ते माझ्या मागे इथे आपण बनवलेले आहेत कोथिंबीर जी आपण लावणार आहे, तर त्यासाठी ते ट्रे बनवलेले आहेत. 72 तासांनी भेटू. किती पोपट आले बापरे. हवा हवा. सकाळ सकाळात भरपूर पोपट आलेत गॅलरीमध्ये. आज हा 3रा दिवस आहे आपण आपल्या ग्रो बॅग मध्ये ना ही बटाट्याची पेरणी केलेली, म्हणजे बटाटे लावलेले. पण तुम्ही बघत असेल ग्रो बॅग मध्ये ना अजूनही तुम्हाला काहीच दिसत नसेल, कारण की ना बटाट्यांची जी झाडं असतात ना पहिली, तर ती येण्यासाठी ना कमीत कमी 7 दिवस लागतात. आणि हाच आपला हा 3रा दिवस आहे आणि तुम्ही बघू शकता इथे काहीच नाही अजून. पण मला एक छोटस हे दिसलेलं आहे, हे बघा इथे हे पहिलं छोटस एकदम म्हणजे एकदम छोटं हे झाड आलेलं आहे. मिनिमम 7 डेज तरी लागतात आपलं ही पूर्ण झाडं येण्यासाठी. चला इथे 72 तास आपले झालेले आहेत आणि जे आपण हे धणे आहेत ना आणि जे मार्केटमधून आणलेले सीड्स आहेत ना ते भिजत ठेवलेले. आणि आता आपण याला करूया आपल्या त्या कंटेनरमध्ये स्प्रिंकल करूया, म्हणजे पेरूया. तर हे कालचे 2 कंटेनर आपण बनवून ठेवलेले आहेत. आता आपण यात आपले हे धणे पेरूया.
चला आता आपण याच्यामध्ये टाकूया माती. माती पण आपल्याला वरच्यावर टाकायची आहे, म्हणजे धाणे चांगले ग्रो होतील. ही तीच माती आहे जी काल मी एक स्पेअरमध्ये ठेवलेली ना, एक पिशवी, तर ही तीच माती आहे. तर ही चांगली अशी पसरवून घेऊया. तर ह्या 2 कंटेनरमध्ये लावली आपण कोथिंबीर लावली आहे, आणि जे ही ग्रोईंग बॅग आहे ना, ह्याच्यामध्ये लावलेत आपण बटाटे. बटाटे लावलेत आपण 19 तारखेला, आणि आज तारीख आहे 21, आणि 21 तारखेला आपण लावले आहेत कोथिंबीरीच्या बिया ह्याच्यामध्ये पेरलेल्या आहेत. तर कोथिंबीर एक 6 ते 5 दिवसात यायला पाहिजे, पण बटाट्याची जी पहिली पालवी आहे ना, पहिले जे झाड आहे ना, ते यायला लागतील तरी 10 दिवस यायला लागतील. तर माझा एक छोटासा प्रयत्न आहे, मी पहिल्यांदा करतोय. आणि तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये असं काही गोष्टी, किंवा जिथे कमी जागा आहे तरी पण आवड म्हणून किंवा काय होईना, तुम्ही असं काही लावलं आहे काय, तर ते काय लावलं ना, ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता जे आपले नेक्स्ट ब्लॉग वगैरे असतील ना, त्याच्यामध्ये ना मी ह्याची ग्रोथ वगैरे कशी आहे ना, ते कंप्लीट तुम्हाला मी अपडेट देत राहीन. आत्ताच्या ब्लॉगमध्ये फक्त हे बटाटे कसे लावतात आणि कोथिंबीर मी कशी लावते आपल्या या छोट्याशा जागेत, ते दाखवण्याचा एक हा छोटासा प्रयत्न होता. हा तुम्हाला प्रयत्न कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, म्हणजे पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला अपडेट नक्की देईन. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.